12 वर्षांनंतर पुन्हा एकदा नाशिक व त्र्यंबकेश्वरमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचं भव्य आयोजन करण्यात येत आहे। त्यासाठी युद्धस्तरावर तयारी सुरू आहे। हरिद्वारमध्ये ज्या प्रकारे गंगा आरती ही प्रसिद्ध आहे, त्याच धर्तीवर नाशिक येथे गोदावरी नदीच्या काठावर रामकुंड पंचवटी येथे रोज संध्याकाळी 6:30 वाजता असंख्य भाविक व पर्यटकांच्या उपस्थितीत गोदा आरती करण्यात येते। लखलखत्या दिवांचा प्रकाश, वैदिक मंत्रांचा मंत्रोच्चार आणि घंटानाद यांच्या गजरात गोदामाईची भव्य आरती करण्यासाठी रोजाना संध्याकाळी हजारो नाशिककर आपली उपस्थिती दर्शवतात। या आरतीमुळे मन व आत्मा तृप्त तर होतोच, सोबतच मनाला सकारात्मक ऊर्जा मिळते। हरिद्वारची गंगा आरती सारखीच नाशिकची गोदा आरती सुद्धा तितकीच प्रसिद्ध होत आहे। अध्यात्म व संस्कृतीचा उत्तम संगम गोदा आरतीमध्ये पाहायला मिळतो। या आरतीविषयी अधिक माहिती जाणून घेऊया रामतीर्थ निरंजन मठाचे मठाधीश महंत नरसिंह कृपा महाराज यांच्याकडून। हरे कृष्णा। गंगा गोदावरी मैया की जय। नाशिकला रामतीर्थावर गोदाकाठी रोज संध्याकाळी 6:15 वाजता ही आपली विशेष आरती इथे होते। या आरतीचं वैशिष्ट्य म्हणजे इथे फक्त आपण आरती करत नाही गोदावरीची, त्याचबरोबर आरतीच्या आधी जे भाविक आलेले असतात त्यांच्यासाठी आपण 10 मिनिटं मेडिटेशन घेतो आणि मग गोदावरीचा इतिहास, मंत्रपाठ आणि गोदेचं षोडोपचार पूजन आपण इथे करतो। आणि ते झाल्यानंतर सगळ्यांच्या मुखातनं आपण हरिनाम राम नाम या गोदाकाठी घेतो आणि गीतेतला एक श्लोक आजच्या आयुष्यामध्ये आपण कसा पालन करू शकू याचं विवरण केल्यानंतर गोदामाईची भव्य आरती इथे सुरू होते। रोज कमीत कमी 10 गोदा सेवक इथे गोदावरी आरती करतात आणि ही जगातली किंवा भारतातली पहिली अशी आरती आहे की इथे महिला पण आरती करतात आणि पुरुष पण आरती करतात। आणि आपल्याकडे जवळजवळ 300 नियमित गोदा सेवक आहेत जे रोज सोमवार ते रविवारच्या गटात विभागले गेलेले आहे आणि त्यांचं करिअर, कॉलेज आणि जॉब सांभाळून त्या आरतीला इथे येतात। सर्वसमावेशक अशी ही आरती, याचा उद्देश एकच आहे की गोदावरी ही आपली आई आहे आणि तिला मातेचा दर्जा आणि मातेचा सन्मान मिळाला पाहिजे। गोदावरीचं जे प्रदूषण होतंय, भले ते डोमेस्टिक वेस्ट असो, इंडस्ट्रियल वेस्ट असो किंवा इथे जे काही द्रोण, पत्रावळ, प्लास्टिक टाकलं जातं, या सगळ्यांपासून गोदावरी मुक्त व्हावी आणि शुद्ध आणि निर्मळ गोदावरी, सजल गोदावरी ह्या सगळ्यांना प्राप्त व्हावी या उद्देशाने आपण ही आरती सुरू केलेली आहे। आणि म्हणून आपण गोदा स्वच्छता पण घेतो दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी, आणि तिसऱ्या रविवारी आपण हेरिटेज वॉक किंवा ज्याला आपण म्हणू गोदा दर्शन ही सहल पण घेतो आणि सकाळी गोदाकाठची असलेली पुरातन मंदिरं, समाधी आणि तीर्थ यांचं दर्शन आणि इतिहास सगळ्यांना कळावा आणि आध्यात्मिक त्याचं मूल्य आणि शक्ती सगळ्यांना मिळावी म्हणून हे आपण गोदा दर्शन घेतो। तर आम्ही सगळ्यांना आमंत्रित करतो, येता कुंभमेळा आता सुरू होणार आहेत, प्रत्येक भारतीयाने, प्रत्येक सनातनी हिंदूने या आरतीमध्ये यावं, सहभाग घ्यावा आणि सिंहस्थ कुंभ पर्वात गोदास्नान करावं आणि आपलं जीवन कृतकृत्य करून आपल्या आयुष्यात परिवर्तन घडावं, आपल्या विचारांमध्ये परिवर्तन घडावं आणि प्रत्येकाला आध्यात्मिक अधिष्ठान मिळावं अशी इच्छा ठेवून आम्ही सगळ्यांना आमंत्रित करतो। खूप खूप धन्यवाद। हरे कृष्ण। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।